नमस्कार. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि विधान भवनातील मराठी भाषा समिती यांच्यातर्फे आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत आहोत. यानिमित्त विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून आपण या संदर्भातल्या महनीय व्यक्तींच्या मुलाखती, त्यांचे विचार आणि त्याचप्रमाणे मराठी भाषा संदर्भातील एक सादरीकरण हे यूट्यूबवरती प्रक्षेपित करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे, मराठी राजभाषा अधिनियम हा 1964 साली आपल्या विधानमंडळाने संमत केला. कवी माधव ज्युलियन यांनी जी खंत व्यक्त केली होती, मराठी असे आमची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे. ती राजभाषा होण्यासाठी 1964 हे साल विधानमंडळाने केलेला कायदा संमत झाल्यानंतर उजाळावं लागलं. त्यानंतर देखील मराठी भाषा समितीची स्थापना आणि मराठी भाषा समितीने वेगवेगळ्या शिफारसी करणं असा हा फार मोठा प्रवास आपण ग्रंथालयाच्या मदतीने या ठिकाणी समजून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, कुठलाही निर्णय अंमलात येताना किंवा एखाद्या संदर्भातला महत्त्वपूर्ण बदल घडवताना किंवा एखादी नवीन व्यवस्था स्वीकारताना जनतेला आंदोलन करावं लागतं. तो आवाज विधानमंडळापर्यंत, शासनापर्यंत पोहोचवावा लागतो. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे देखील एक फार मोठं जन आंदोलन होतं आणि त्या जन आंदोलनानंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळणं, मराठीचा वापर शासन स्तरावरती वेगवेगळ्या स्तरावरती सुरू राहणं, त्याच्यातले अडथळे दूर होणं हा देखील एक फार मोठा प्रवास हा विधानमंडळाने वेळोवेळी संमत केलेल्या कायद्यांद्वारे, विधानमंडळामध्ये सन्मान्य सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांद्वारे, विधानमंडळाने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांद्वारे हा इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. हा एक जो काही प्रवास आहे तो तांत्रिक सर्व त्या ज्या गोष्टी होत्या, कायदा कसा आला, त्यानंतर त्याला कुठल्या सुधारणा झाल्या, हा तांत्रिक बाबींचा प्रवास आपण आजच्या ज्या त्या ठिकाणी सादरीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सादरीकरणासाठी मराठी भाषा समितीचं जे काम बघतात ते अवर सचिव श्री सोमनाथजी सानप, त्याचप्रमाणे ग्रंथपाल माहिती आणि संशोधन अधिकारी श्री निलेश वडनेरकर, उपग्रंथपाल शरदुघ्न मुळे आणि त्याचप्रमाणे हे जे सादरीकरण होणार आहे ते सादरीकरण आपल्यापुढे ज्यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत आणि ज्यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे ते श्री बोरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि श्री सानप यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सादरीकरणाच्या संदर्भात पुढील कार्यवाहीला सुरुवात करावी. नमस्कार. मदाने सर, उपस्थित निलेश वडनेरकर, ग्रंथपाल तथा संशोधन अधिकारी, उपग्रंथपाल शत्रुघ्न मुळे आणि हे सादरीकरण करणारे सचिन बोरकर, या सगळ्या कार्यामध्ये, या सादरीकरणाच्या कार्यामध्ये फार मोठे योगदान या सर्वांच्याकडून लाभलेले आहेत आणि यावर ही मराठी भाषेची एक ग्रंथ तयार झालेला आहे. तो आम्ही थोडक्यात सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्यापुढे सादर करीत आहोत. या सर्वांचे जे सहकार्य लाभलेले आहे त्यामध्ये संगणक कक्षसुद्धा आहेत. तर ह्या सर्वांचे मी आभार मानतो आणि ह्या सादरीकरणामध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्याची थोडक्यात माहिती ग्रंथपाल निलेश वडनेरकर हे देतील. तर यापुढे निलेश वडनेरकर. नमस्कार. या सादरीकरणामध्ये आपण ज्या गोष्टींचा समावेश केला आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 व त्यामधील आतापर्यंतच्या सुधारणा, महाराष्ट्र राज्य अधिनियम, महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाच्या अंतर्गत जे नियम, आदेश, शासन निर्णय निघाले त्यांची माहिती, महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभेत मराठी भाषेवर झालेल्या चर्चा, महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाची स्थापना, माहिती व कार्य, महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 याबद्दलची माहिती आहे. भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षासाठीचे मराठी भाषाविषयक धोरण 2014 ज्याचा जो मसुदा केला त्याबद्दलची माहिती आपण याच्या समाविष्ट केली आहे. मराठी भाषा भवनाबाबत महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात केलेली घोषणा, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांनी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचा अहवाल 2013 याबद्दलची माहिती, तसेच महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभेमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी झालेली चर्चा व ठराव, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत महाराष्ट्राच्या सदस्यांनी खासदारांनी मांडलेले प्रश्नावर चर्चा आणि शेवटी महाराष्ट्र विधानमंडळाची मराठी भाषा समिती याची उद्देश, स्थापना, कार्य व त्याची माहिती श्री बोरकर आपल्याला देणार आहे. धन्यवाद निलेशजी.
ही सादरीकरणाची क्लिप बघितल्यानंतर हा संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर येईल आणि एक अतिशय संदर्भ समृद्ध अशी ही क्लिप आपल्या सर्वांच्या हाती येईल अशी मला नक्कीच खात्री आहे. मी श्री सचिन बोरकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या संदर्भातील या महत्त्वपूर्ण सादरीकरणाला प्रारंभ करावा. नमस्कार मित्रहो, लोकसंस्कृती भोजन वर्तन काय मराठी नाही, या महाराष्ट्री आम्हा लेकरा दुसरी आई नाही. मंडळी, अशी आपली ही माय मराठी भाषा. उपनिषदांमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की मातृभाषा परित्यज्य येन भाषा उपासते तत्र यान्ति हिते यत्र सूर्यो न भासते. म्हणजे मातृभाषेचा त्याग करून इतर भाषांचा अभ्यास करणारा अशा अंधाऱ्या जागी लोटला जातो जिथे सूर्याचा प्रकाश देखील तेवत नाही. परक्या भूमीतून आपल्या भूमीमध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन, मराठीच्या प्रेमात पडून तिच्याबद्दल फादर थॉमस स्टीफन्स असं लिहून गेले की जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, जैशी भाषान माझी साजिरी मराठिया, पक्षियांमध्ये मयोरू, मयोरू म्हणजे मोर, पक्षियांमध्ये मयोरू, वृक्षियान माझी कल्पतरू, भाषान माझी मानू थोरू मराठी येसी. मंडळी, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी तर याच्याही पुढे जाऊन थेट अमृताला आव्हान दिलेलं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. तर अशी ही आपली मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कशी झाली, तिचा आजवरचा प्रवास कसा होता आणि येथून पुढला तिचा प्रवास कसा असणार आहे, याबाबतच्या या सादरीकरणामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, महाराष्ट्र राज्याच्या राजभाषा स्थानी आता मराठी विराजमान आहे हे आपण जाणताच. पण मराठी ही महाराष्ट्र राज्याच्या राजभाषा स्थानी येण्याचा जो प्रवास होता, त्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 210 पासून. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 210 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की राज्य विधानमंडळातील कामकाज किंवा राज्याच्या शासन व्यवहाराची जी भाषा असेल ती त्या राज्याची राजभाषा असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. आता अनुच्छेद 210 चा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा विचार बळावायला लागला की महाराष्ट्राची जी जनभाषा आहे, जी लोकभाषा आहे ती मराठी, या महाराष्ट्राची राजभाषा का होऊ नये. या दृष्टिकोनातून दिनांक 11 सप्टेंबर 1959 या दिवशी तत्कालीन महाराष्ट्र शासनानं एक राजभाषा समिती स्थापन केली. या समितीमध्ये तत्कालीन वित्तमंत्री श्री जीवराज मेहता हे अध्यक्षस्थानी होते. पुढे जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे श्री वसंतराव नाईक हे या समितीचे सदस्य होते. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री श्री टी.एस. भारदे हेही या समितीमध्ये सदस्य म्हणून होते आणि तत्कालीन मुख्य सचिव श्री मोने म्हणून तेही या समितीचे सदस्य होते. दिनांक 19 एप्रिल 1960 रोजी या समितीने आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये मराठी राजभाषा म्हणून कशी वापरात आणता येईल, तिचा शासन व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल, या संदर्भात 144 शिफारसी करण्यात आलेल्या होत्या. मित्रहो, संविधानाच्या अनुच्छेद 210 नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची लोकभाषा असणाऱ्या मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक महत्त्वाची घडामोड झाली. दिनांक होता 20 डिसेंबर 1963. 20 डिसेंबर 1963 रोजी तत्कालीन विधान परिषदेमध्ये
श्री मोहन विश्वनाथ गवंडी या सदस्यांनी एक अशासकीय विधेयक मांडलं. या विधेयकाचा विषय होता मराठीला राजभाषेचा दर्जा प्रदान करणे. आपल्याला विदित आहेच की अशासकीय विधेयक हे बिगर शासकीय सदस्यांकडून विधिमंडळात मांडलं जातं. त्यानंतर त्याच्यावर सांगोपांग चर्चा होते आणि नंतर शासन सदर विधेयक मांडणाऱ्या सदस्याला अशी विनंती करतं की त्यांनी हे विधेयक मागे घ्यावं. पण त्या निमित्ताने या विषयाला तोंड फोडलं जातं, वाचा फुटते. तसंच यावेळीही झालं. यावेळी या विधेयकावर जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये अतिशय थोर व्यक्तींनी भाग घेतलेला आहे. महाराष्ट्रातील लोककलांच्या गाढ्या अभ्यासिका डॉक्टर सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्रामध्ये महाकवी हा सन्मान ज्यांना मिळालेला आहे, महाकवी या नामाभिधानानं ज्यांना आपण संबोधतो ते गदिमा उर्फ ग.दी. माडगूळकर यांनीही या विधेयकावरल्या चर्चेत आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या विधेयकासंबंधी आपलं मत मांडताना डॉक्टर सरोजिनी बाबर असं म्हणाल्या की कोणत्याही राष्ट्राचं प्रांताचं मानसिक आरोग्य कसं आहे, त्याची संस्कृती कशी आहे, स्वास्थ्य कसं आहे, वैचारिक दळणवळण कसं आहे, या सर्व गोष्टी पारखल्या जातात त्या त्या राज्याच्या राजभाषेवरून पारखल्या जातात. त्यामुळे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. गदिमा आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की मराठी राजभाषा ही झालीच पाहिजे आणि हे मी तीव्रतेने सांगेन, पण इंग्रजी शब्दांना मराठी शब्द प्रतिशब्द निर्माण होईपर्यंत आपण थांबण्याचं यासाठी कारण नाही. कारण जनता शहाणी असते, ती इंग्रजी शब्दांना आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये नवीन प्रतिशब्द निर्माण स्वतःच करते आणि तीच आपल्या हाती हे प्रतिशब्द आणून देईल. त्यामुळे प्रतिशब्दांच्यासाठी फार अडून राहण्याचं कारण नाही. या चर्चेला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक असं म्हणाले की राजभाषेला हा जो मराठी भाषेला हा राजभाषेचा दर्जा प्रदान करायचा आहे त्या कामात घाई करून चालणार नाही. त्यासाठी किमान वर्ष ते सव्वा वर्षाची तयारी करावी लागेल. पण विधान परिषदेला आश्वस्त करत त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री वसंतराव असं म्हणाले की 1 ते सव्वा वर्षात शासनाकडून हे विधेयक निश्चितपणे विधिमंडळामध्ये मांडण्यात येईल. त्यांच्या या आश्वासनानुसार दिनांक 11 डिसेंबर 1964 रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 हा प्रस्थापित करण्यात आला. 12 डिसेंबर 1964 रोजी त्याच्यावरची चर्चा पूर्णत्वास गेली आणि 17 डिसेंबर 1964 रोजी हे विधेयक महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी आलं आणि त्याच्यानंतर ह्या विधेयकाला रीतसर कायद्याचा दर्जा प्राप्त झाला आणि अशा रीतीने महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 हा निर्मित होऊन मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. यानंतर सन 1996, सन 2015 आणि सन 2020 या 3 साली मराठी जी राजभाषा झाली, ज्या अधिनियमान्वये झाली, त्या महाराष्ट्र राजभाषा विधेयकामध्ये सुधारणा करणारी विधेयकं मांडण्यात आली. त्यापैकी सगळ्यात लक्षणीय विधेयक आहे ते सन 2015चं महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम विधेयक. या 2015च्या सुधारणा विधेयकामध्ये एक गोष्ट अतिशय लक्षणीय होती, ती अशी की तामिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये ज्याप्रमाणे त्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करणारं एक विशिष्ट असं स्वतंत्र कलम जोडलेला आहे, त्याचा अभाव आपल्या या अधिनियमामध्ये होता. ती त्रुटी या सन 2015च्या सुधारणा विधेयकाने भरून काढली. त्यानुसार महाराष्ट्र राजभाषा अधिनियमामध्ये कलम 1च्या नंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करणारं एक स्वतंत्र असं कलम विशिष्टपणे जोडण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम 2020 मध्ये मराठी भाषा अधिनियमात मराठी भाषा आवर्जून वापरावयाची जी शासकीय प्रयोजनं आहेत ती प्रयोजनं तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय मराठी भाषा समित्या यांची स्थापना यांच्याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मित्रहो, शासन व्यवहारात मराठीचा वापर सुलभ व्हावा या उद्देशानं शासनानं आतापर्यंत अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये इंग्रजी टंकलेखक आणि लघुलेखक ज्यांना आपण स्टेनोग्राफर म्हणतो त्यांना
मराठी टंकलेखन आणि मराठी लघुलेखनाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अमराठी भाषिक कर्मचारी वृंद जो आहे त्यांना मराठीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेच्या शुद्ध लेखनाचे आधुनिक नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि ते वापरात आणण्यात आलेले आहेत. युनिकोड तंत्रज्ञान युक्त देवनागरी कळफलकाने युक्त अशी टंकलेखन यंत्र या प्रयत्नांद्वारे निर्मित झालेली आहेत आणि अशा अनेकांगी प्रयत्नांनी शासन व्यवहारात मराठीचा वापर सुलभ व्हावा यासाठी आपल्या शासनाने प्रयत्न केलेले आहेत. मित्रहो, दिनांक 31 जुलै 1987 या दिवशी महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन अपर मुख्य सचिव श्री V.T. चारी यांनी राजभाषा अधिनियम 1964 आणि त्याखालील नियम आणि आदेश नावाची एक पुस्तिका प्रसारित केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये अ, ब, क, ड अशा 4 भागांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. या पुस्तिकेमध्ये भाग अ मध्ये महाराष्ट्र राजभाषा अधिनियम आणि त्याखालील नियम तसेच त्याबाबतच्या अधिसूचनांचा समावेश आहे. या पुस्तिकेच्या भाग ब मध्ये शासन व्यवहारातील मराठीच्या वापरासंबंधीचे आदेश समाविष्ट आहेत. भाग क मध्ये मराठी आणि हिंदी भाषा परीक्षांबाबतचे शासन निर्णय आणि त्या संदर्भातील परिपत्रक यांचा समावेश आहे. तर भाग ड मध्ये टंकलेखन लघुलेखन प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणातील प्रावीण्याबाबत बक्षिसे आणि पारितोषिक आणि त्याच्याशी संबंधित परिपत्रक यांचा समावेश आहे. दिनांक 22 जुलै 2010 मराठी भाषेचा राजभाषा बनण्यामधला हा जो प्रवास आहे त्या प्रवासामधला हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा. कारण दिनांक 22 जुलै 2010 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभाग हा एक स्वतंत्र विभाग निर्माण केला आणि दिनांक 22 जुलै 2010 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या विभागाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाच्या अनुसार या मराठी विभागाची निर्मिती ही झालेली आहे. मंडळी, या मराठी भाषा विभागाचं मुख्य उद्दिष्ट शासनाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सर्वांना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणं हा आहे. तसेच मराठीच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्रयत्न करणं हा देखील आहे. मित्रहो, आता अतिशय लक्षवेधी माहिती. मराठी भाषा विभागाचे एक आधुनिक संकेतस्थळ देखील आहे आणि या संकेतस्थळावर केवळ प्रशासकीय मराठीच नव्हे तर अनेकविध तांत्रिक परिभाषांमधील शब्दांचे मराठी शब्दकोश आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे सर्व शब्दकोश आता केवळ संकेतस्थळावरच नाहीत तर आपल्या हातातील मोबाईल फोनवरच्या ॲपच्या स्वरूपात देखील आता हे सर्व शब्दकोश आपल्याला उपलब्ध आहेत. या सर्वांची सांकेतिक जोडणी म्हणजेच लिंक या दृकश्राव्य फितीच्या वर्णनात्मक माहितीमध्ये आपणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेच. इतकेच नव्हे तर मराठी भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावरती केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी केलेले महत्त्वाचे अधिनियम देखील उपलब्ध आहेत आणि ते देखील आपल्या मराठी भाषेतून. सर्व मराठी अभ्यासक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी वृंद यांच्यासाठी या माहिती स्रोतांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे असंच म्हणावं लागेल. मंडळी, आता आपण येतोय दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजी मराठी भाषा विभागाने केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांबरोबर मराठीला समान स्थान उपलब्ध करून द्यावं हे याचा निर्देश देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाकडे. मंडळी, भारत सरकारने त्रिभाषा सूत्र अनुसरलेलं आहे आणि या त्रिभाषा सूत्रानुसार प्रत्येक राज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या बरोबरच त्या राज्याची जी राजभाषा असेल त्या राजभाषेमध्ये देखील तेथील केंद्रीय कार्यालयांचं कामकाज चालावं अशी तरतूद आहे. त्यामुळे 5 डिसेंबर 2010 या रोजी महाराष्ट्र शासनानं जो शासन अधिनियम काढला, जो शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा असल्यानं तिचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारची सर्व कार्यालय म्हणजे बँकिंग, दूरध्वनी, टपाल, रेल्वे, मेट्रो,
मोनोरेल, विमान प्रवास, गॅस, पेट्रोलियम, कराधान इत्यादी सगळ्या कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सुद्धा हिंदी बरोबर इंग्रजी बरोबर मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशी स्पष्ट तरतूद या दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये आहे. मित्रहो, यानंतर आपण येतोय आणखीन एका महत्त्वाच्या टप्प्याकडे. तो टप्पा 26 फेब्रुवारी 2020 साली उजाडला. या टप्प्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी या विषयाचं अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं करण्याबाबत विधेयक मांडण्यात आलं. ते विधेयक संमत झाल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सदर विधेयक तत्कालीन मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांनी मांडलं होतं. दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी हेच विधेयक महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील संमत करण्यात आलं. मराठी भाषेचा राज्य व्यवहारात वापर तसेच दैनंदिन शासकीय कामकाजात वापर करण्याबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अनेकदा अतिशय अव्वल दर्जाच्या उत्तम अशा चर्चा झालेल्या आहेत. या चर्चांमध्ये सर्वश्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, सुधीर जोशी, ग. प्र. प्रधान, सदानंद वर्दे, राम मेघे, ना. स. फरांदे, वसंत बापट, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, हुसेन दलवाई, मधुकर चव्हाण, पांडुरंग फुंडकर, कपिल पाटील, दिवाकर रावते, श्रीमती नीलम घोडे अशा नामवंतांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शरदचंद्रजी पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भातल्या चर्चांमध्ये आपलं योगदान हे दिलेलं आहे. मंडळी, या प्रवासामध्ये राजभाषेच्या आपण आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. हा टप्पा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीची स्थापना. मंडळी, सन 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाने भाषा सल्लागार मंडळ स्थापन केलं होतं. दिनांक 4 एप्रिल 1997 सालच्या शासन निर्णयाद्वारे या भाषा सल्लागार मंडळाचं रूपांतर हे भाषा सल्लागार समितीमध्ये करण्यात आलं. दिनांक 30 डिसेंबर 2021 म्हणजे अगदी अलीकडे एक शासन निर्णय काढून ज्येष्ठ साहित्यिक श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. ही समिती आता पुढील 3 वर्षांसाठी कामकाज सांभाळणार आहे. या समितीमध्ये अनेक प्रतिष्ठित सदस्यांसह मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य व संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ तसेच भाषा संचालनालय या संस्थांमधील अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. मित्रहो, आता महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षांसाठीचे मराठी भाषा विषयक धोरण सुद्धा आता उपलब्ध आहे. या धोरणानुसार महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी शुद्धलेखनाचा प्रसार, त्यानंतर मराठी संज्ञा विशेषतः तांत्रिक संज्ञांमध्ये एकरूपता राखणे, शासकीय कार्यालयांमधून मराठीचा 100% वापर होत असल्याची खातरजमा करणे अशा विविध उद्दिष्टांचा या धोरणामध्ये समावेश आहे. दिनांक 17 डिसेंबर 2017 मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा बनल्यानंतर तिच्या या प्रवासामधला हा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा असा टप्पा म्हणावा लागेल. दिनांक 17 डिसेंबर 2017 रोजी मराठी विभागाचे तत्कालीन मंत्री श्री विनोद तावडे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा समिती नामक एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा एक प्रस्ताव मांडला. दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने हा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 244 व 244 ड तसेच महाराष्ट्र विधान परिषद नियम क्रमांक 214 ड आणि 215 अन्वये दिनांक 14 सप्टेंबर 2014 रोजी जारी केलेल्या ज्ञापनानुसार विधिमंडळात मराठी भाषा समितीची स्थापना झालेली आहे. या समितीत विधानसभेचे 11 आणि विधान परिषदेचे 4 असे एकूण 15 सदस्य असतात. शासकीय कार्यालयांमध्ये मराठीच्या वापराचा आढावा घेणे,
शासनाला तत्संबंधी उपाययोजना सुचवणे, राज्यात दौरे करून कार्यालयांची तपासणी करणे अशी या समितीची प्रमुख कार्य आहेत. विधानसभा सदस्या श्रीमती मेधा कुलकर्णी या समितीच्या पहिल्या प्रमुख होत्या आणि माननीय आमदार श्री चेतन तुपे आता या समितीत सध्याचे समिती प्रमुख आहेत. यानंतर मराठी भाषेला स्वतःचं असं भाषा भवन मिळण्याचा टप्पा येतो. दिनांक 10 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र विधानसभेत मराठी भाषा भवन स्थापन करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली असून अगदी अलीकडच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 2021च्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा भवनासाठी जवाहर बालभवन चर्नी रोड मुंबई या संस्थेलगतचा भूखंड प्रदान करण्याबाबत घोषणा देखील केलेली आहे. मराठी भाषा ही केवळ आपली बोलीभाषाच आहे असं नव्हे, तर ती प्राचीन काळापासून लोकांच्या मध्ये वापरात असणारी अनेकविध कामांसाठी वापरण्यात येणारी अभिजात अशी भाषा देखील आहे. त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणून गौरव प्राप्त व्हावा यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत. सन 2013 साली मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने 31 मे 2013 रोजी आपला अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये मराठी ही अभिजात भाषा कशी ठरते त्यावरील अमूल्य संशोधनाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठराव मांडून ते ठराव संमत देखील करण्यात आलेले आहेत. दिनांक 8 नोव्हेंबर 2013 रोजी या समितीने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाला मराठीस अभिजात दर्जा प्रदान करण्याबाबतचा अहवालही सादर केलेला आहे. यानंतर आपण येतो ते महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी भारताच्या संसदेमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जी कामगिरी केली तिकडे. महाराष्ट्राच्या खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्याबाबत लोकसभेत अनेकदा आग्रही मागणी केलेली आहे. संसद सदस्य सर्वश्री कपिल मोरेश्वर पाटील, किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी आणि विनायक राऊत या आदरणीय संसद सदस्यांनी अतारांकित प्रश्नांच्या माध्यमातून या अतिशय महत्त्वाच्या विषयाला संसदेचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. मंडळी, समजते ती भाषा आणि जाणवते ती मातृभाषा याच्या पुढे जाऊन आता आपल्याला असं म्हणावं लागेल की जी पालन करते ती आपली राजभाषा. आपलं शासन, आपले लोकप्रतिनिधी, आपले विद्वज्जन आणि आपण सर्वजण, आपण सर्व मराठीजन यांचे प्रयत्न आणि आकांक्षा फलद्रूप होतील आणि महाराष्ट्रासह जगातील अनेक प्रांतात पोचलेल्या आपल्या राजभाषा असणाऱ्या माय मराठीला निकट भविष्यामध्ये अभिजात भाषेचा गौरव प्राप्त होताना पाहण्याचं सौभाग्य आपणा सर्वांस प्राप्त होईल अशी खात्री करून मी हे सादरीकरण आता समाप्त करतो. फक्त जाताना एक आठवण, मित्रहो, या ध्वनिफितीच्या डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन या भागामध्ये या सादरीकरणात आपल्यापुढे ज्या ज्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सर्व दस्तऐवज एकत्रित उपलब्ध असणाऱ्या एका झिप फाईलची जोडणी म्हणजे लिंकही देण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असं आपणास विनम्र आवाहन आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.